पुढचा प्रश्न आहे चौथा. अंकांची पुनरावृत्ती न करता कोणते अंक दिले? 0, 1, 2, 3, 4, 5 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केल्या आहेत. 2 digit numbers are formed using digit 0, 1, 2, 3, 4, 5 without repetition of the digit. डिजिट रिपीट नाही करायचा, 2 अंकी संख्या तयार करायची. आता 0, 1, 2, 3, 4, 5 यांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करायच्या. त्याला आपण काय म्हणतो? सॅम्पल स्पेस. पहा, 2 अंकी संख्या 1, 0. एकाला जर हा 0, एकाला हा 2 जोडायचा, एकाला 3 जोडायचा, एकाला 4 जोडायचा, एकाला 5 जोडायचा. म्हणजे कसं होईल? 10, 12, 13, 14 आणि 15. कारण 11 घेऊ शकत नाही, संख्या कोणती रिपीट नाही करायची. आता 2ला 0 जोडूयात, 2ला 1 जोडूयात, 2ला 3, 2ला 4, 2ला 5 अंक जोडायचे. 2ला 0 जोडूयात म्हणजे 20, 21, 23, 24, 25 अशी संख्या तयार होईल. आता 3ने सुरुवात करूया. आता 3ला फक्त हे अंक जोडायचे. 3, 0, 3, 1, 3, 2, 3, 4, 3, 5 म्हणजे 30, 31, 32, 34 आणि 35. आता 4ला हे अंक जोडूया. 4, 0, 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 5 म्हणजे होईल 40, 41, 42, 43 आणि 45. आता 5ला जोडूयात. 5, 0, 50, 5, 1, 51, 5, 2, 52, 5, 3, 53 आणि 5, 4, 54. म्हणजे एकूण नंबर ऑफ एस आपल्याला किती सापडले? तर हे 5 आहेत. 5, 2, 10, 5, 3, 15, 25, 5, 25 म्हणजे नंबर ऑफ एस आपल्याला किती सापडले? 25. आता पुढचा प्रश्न आहे तयार झालेली समसंख्या मिळणे. द नंबर फॉर्म इज इव्हन नंबर. आता समसंख्या कोणत्या? त्यातली ए घटनाची आपण शक्यता लिहूयात. समसंख्या म्हणजे 2च्या पटीत असणाऱ्या. 10 ही 2च्या पटीत आहे. 12, 14, त्यानंतर 20, त्यानंतर 24, त्यानंतर 30, त्यानंतर 32, त्यानंतर 34, त्यानंतर 40, त्यानंतर 42, 42 नंतर 50. इथं लिहितो 50, त्यानंतर 52 आणि 54. किती संख्या सापडल्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर किती? 13. पुढची घटना आहे तयार झालेली संख्या 3ने भाग जाणारी असणे. द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. डिव्हिजिबल 3ने भाग जाणारी. घटना बी. 3ने भाग जाणारी संख्या कोणती? जी 3च्या पाड्यात आहे. 3 चौक 12, 12 ही संख्या आहे. 3 5 15 म्हणजे 15. 3 7 21 म्हणजे 21. 3 8 24. त्यानंतर 3 10 30. त्यानंतर 3ने भाग जाणाऱ्या 42. 3 आणि 42ला भाग जाईल. 14 3 42. त्यानंतर 45. 15 3 45 म्हणजे 45. 45ला सुद्धा 3ने भाग जातो. ओके. 45. 12 15 21 24 30 42 45. अजून कोणी? 51. 17 3 51. इथं लिहितोय 51. त्यानंतर 5 4 9 54. 18 3 54. 54ला पण 3ने भाग जातो. तर ह्या 3ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. किती सापडल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणून बीमध्ये किती नंबर सापडले? 9. आता पुढची घटना आहे तयार झालेली संख्या 50पेक्षा मोठी असणे. द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. 50पेक्षा मोठी संख्या कोणती? 50पेक्षा मोठी संख्या कोणती आहे? 51 52 53 54. 4 संख्या आहेत. सी घटना फार सोपी होती. 50पेक्षा मोठ्या संख्या कोणत्या आहेत? 51. कुठून काढतो आपण ही उत्तरं? सॅम्पल स्पेसमधून. एसमधून आणि मग ह्याच्यावरून घटनांची उत्तरं देता येतात. चला मग काय? 51 52 53 आणि 54. म्हणून नंबर ऑफ सीमध्ये किती? 1 2 3 4 नंबर सापडले. ओके. सोपा होता प्रश्न हा. कितवा प्रश्न होता? चौथा. चला नेक्स्ट क्वेश्चन पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. प्रश्न 5वा पाहूया. 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. 3 पुरुष आणि 2 स्त्रिया. फॉर्म
3 men and 2 women, environment committee of 2 person is to be formed. 3 men, 3 men आणि 2 वुमेन. आता 3 माणसं, त्याला आपण एम मेल पुरुष M1 M2 आणि M3 मानू, आणि 2 वुमेनचं W काय म्हणूया, W1 आणि W2 2 स्त्रिया. तर यांच्यापासून दोघांचं गट बनवायचे, म्हणजे सॅम्पल स्पेस काय बनेल. आता इथं मराठीमध्ये 3 पुरुष असल्या आणि 2 स्त्रिया असल्या, मग सॅम्पल स्पेस काय बनेल, दोघांचे गट करायचे. M1 M2 हा एक गट बनेल. ओके, पुढे M1 M3 रिपीट नाही करायचे, फक्त झालं एमचं. त्यानंतर आता M2 M3 ह्या दोघांचे गट बनेल. M2 M3 हे दोघं बनेल, किंवा हे दोघं बनेल, किंवा हे दोघं बनेल. त्यानंतर आता इथं बनेल M1 W1 किंवा M1 W2. आता 2चं घ्या, M2 W1 M2 W2, नंतर M3 W1 असं जोडायचं आहे. पहिले हे 2 गट, नंतर हे दोघांचे, नंतर हे दोघं. M3 M2चं घ्या, M2 W1 M2 W2 किंवा M3चं M3 W1 किंवा M3 W2, आणि ह्या दोघींची पण गट बनवू शकतो W1 W2, ते सुद्धा लिहूयात. W1 W2 म्हणजे असे किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर हे 10 जणांचे असे 10 गट होऊ शकतात त्या 5 जणांमधून. म्हणून नंबर ऑफ S इज इक्वल टू 10. दोघांची समिती बनवायची होती. ओके, त्यानंतर घटना A, समितीत कमीत कमी एक स्त्री असावी. कमीत कमी एक स्त्री, जास्तीत जास्त किती असलं तरी चालेल. देअर मस्ट बी ॲटलिस्ट 1 वुमेन मेंबर. बाहेरचा आवाज येतोय, जरा थोडंसं लक्ष देऊ नका तिकडे. समितीत कमीत कमी एक स्त्री असावी. देअर मस्ट बी ॲटलिस्ट 1 वुमेन मेंबर. एक स्त्री म्हणजे एक W. स्त्री म्हणजे काय, W. एक W जरी असला तरी घ्या, जास्तीत जास्त किती पण W असू द्या. म्हणजे किती कशी घटना होईल, ज्याच्यात W आहे असं घ्यायचं आहे. इथं बा M1 W1, इथं W आहे, प्रत्येक ह्याच्यात W आहे. त्यामुळं इथून M1 पासून इथपर्यंत सगळं लिहून घ्यायचं आहे. तर काय होणार, आपण M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2 W1 W2. ओके, संपलं. मग किती सापडले बघा, 1 2 3 4 5 6 7. म्हणून नंबर ऑफ A इज इक्वल टू 7. समितीत एक पुरुष व एक स्त्री असावी, म्हणजे एक W आणि एक M पाहिजे. म्हणजे B ही घटना कशी लिहिणार आपण, एक पुरुष आणि एक स्त्री, म्हणजे एक M आणि एक W जरी दिसला यातला तरी चालेल. दोन्ही पुरुष नको. हां, इथं सापडलं. ओके, एक पुरुष स्त्री असं पाहिजे. म्हणजे कसं येणार, किंवा इथं पण दिसेल बघा M1 W1. इथून फक्त हे शेवटचं W1 W2 न लिहिता बाकीच्या सगळ्या लिहायच्या आहेत घटना. तर कसं होणार, M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2. 1 2 3 4 5 6. म्हणून नंबर ऑफ B बरोबर 6. आणि शेवटचं, समितीत एकही स्त्री नसावी. देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर. एकही W नाही पाहिजे, म्हणजे फक्त मेल असले तरी चालेल. म्हणजे जिथं MM दिसते फक्त तेच घ्या.
M1 M2 M1 M3 M2 M3 फक्त हे तीनच आहेत. काय मिळणार? M1 M2 M1 M3 M1 M2 M1 M3 आणि M2 M3 म्हणजे नंबर ऑफ सी किती सापडले? फक्त 3. ओके, तर अशा प्रकारे हा प्रश्न 5वा होता. चला नेक्स्ट क्वेश्चन पुढच्या व्हिडिओमध्ये. 6वा प्रश्न. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले. 1 कॉईन अँड 1 डाय आर थ्रॉन सायमल्टेनियसली. 1 कॉईन, समजा कॉईनवर काय असणार? H आणि T. आणि डायवर काय असतं? 1 ते 6 अंक. ओके, मग एकाच वेळी फेकले तर सॅम्पल स्पेस S बरोबर काय होईल? तर H1 H2 Hला हे सगळे अंक जोडायचे. H1 H2 H3 H4 H5 H6 आणि Tला पण हे अंक जोडूयात. T1 T2 T3 T1 T2 T3 T4 T5 T6. त्यानंतर मग नंबर ऑफ S किती सापडेल? 6×12. ओके, त्यानंतर घटना A. छाप आणि विषम संख्या मिळणे. टू गेट हेड अँड ऑड नंबर. हेड आणि ऑड नंबर H आणि विषम संख्या H1 H3 आणि H5 हे काय आहेत? विषम आहेत. हेड आणि त्याच्यात बरोबर विषम संख्या 1 ही विषम संख्या आहे. H3 ही विषम संख्या आहे. H आणि 5 ही विषम संख्या आहे. पास, म्हणजेच नंबर ऑफ ए किती सापडले? 3. त्यानंतर H किंवा T आणि समसंख्या मिळणे. H असो किंवा T असो आणि समसंख्या. टू गेट हेड ऑर टेल, नेल झाले टेल अँड अँड इव्हन नंबर. मग H किंवा T समसंख्या मिळणे. मग H असो किंवा T सॅम्पल स्पेसमध्ये जा. H2 H4 H6 तसंच T2 T4 आणि T6. बी इव्हेंट काय बनेल? H2 H4 आणि H6 T2 T4 आणि T6 म्हणजेच नंबर ऑफ बी किती सापडले? 6. त्यानंतर फाशांवरील संख्या 7पेक्षा मोठी आणि नाण्यावर काटा मिळणे. फाशावरची संख्या 7पेक्षा मोठी. अरे फाशावर तर 1 ते 6 अंक असतात आणि नाण्यावर काटा मिळणे हे ठीक आहे, पण 7पेक्षा कोणती संख्या आहे मोठी? नाहीच आहे. नंबर ऑन द पर फेस इज ग्रेटर दॅन 7 अँड टेल ऑन द कॉईन्स. तर अशी एकही घटना तुम्हाला सापडणार नाही की 7पेक्षा अंक मोठा आहे. आहे का याच्यात 7पेक्षा मोठा अंक? टेल सापडेल पण 7पेक्षा मोठा अंक नाही. म्हणजे एकही घटना नाही. त्यामुळे आपण इथं काय म्हणणार की रिकामा सी हा रिकामा जाईल, रिकामा संच होईल. म्हणजेच सीमध्ये कोणीच नाही. म्हणजे नंबर ऑफ सी कोणीच नाही म्हणजे किती? 0. कळलं? ठीक आहे, हा प्रश्न होता आपला 6वा. आणि हा शेवटचा प्रश्न होता 5.3 मधला. ते थांबूया.